नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। आदिवासी समाजाची धनगर समाजाला शिवीगाळ, आदिवासी समाजाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणार। आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। आदिवासी समाज सुद्धा रस्त्यावर उतरत आहे। त्यांचे म्हणणे आहे की धनगर समाजाला आरक्षण भेटले नाही पाहिजे म्हणून ते आंदोलन करत आहे। आंदोलन करत असताना त्यांनी थोडे भान राहिलेले नाही, कारण धनगर समाज हा मुळातच आदिवासी आहे आणि 2 कोटी धनगर समाज आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा समाज म्हटलं तर काही हरकत नाही। लोकसंख्येच्या बाबतीत 2 नंबरला असलेला समाज म्हणजे धनगर समाज आहे। मुळातच धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये पान नंबर 36 वर आरक्षण ST मध्ये जाहीर केलेले आहे। पण त्या काळामध्ये जे सरकार होतं त्या सरकारने धनगर असे असताना सुद्धा ही धनगड केले आणि धनगर समाजावर 70 वर्षापासून सर्वात मोठा अन्याय केला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला STचे आरक्षण सरकार देत नाही। अशातच आदिवासी समाज सुद्धा रस्त्यावर उतरला आहे आणि आदिवासी समाज यांनी धनगर समाज यांना शिव्या देत आंदोलन केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आतापर्यंत धनगर समाजाने आंदोलन केले, मोर्चे केले, उपोषण केले, पण कधी आदिवासी समाजाला शिवीगाळ केलेली पाहायला मिळत नाही। पण आपण सध्या पाहत आहोत की आदिवासी समाज बांधव आंदोलन करत असताना, उपोषण करत असताना धनगर समाजाला शिवीगाळ करत आहे। हे कृत्य चुकीचे आहे। संविधानामध्ये कोणत्याही समाजाला काहीही बोलण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही। अशा आदिवासी समाज बांधवांनी शिवीगाळ जी केली आहे, या सर्व समाज बांधवांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा व असे कृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना एक समज द्यावी अशी धनगर समाजाच्या वतीने सरकारला विनंती करण्यात येत आहे। यामध्ये धनगर समाजाचे काही म्हणणे आहे की जर आम्ही आदिवासी आहोत तर आम्हाला ST मध्ये आरक्षण द्या, पण ST आरक्षणमध्ये वर्ग तयार करा, त्यामध्ये अ, ब, क, ड मध्ये आमचा समावेश करा, कारण आम्ही आदिवासी आहोत। आमचा समाज या रानातून त्या रानात भटकंती करत असतो, रानामध्ये राहत असतो, हे सर्वांना माहीत आहे। भोळा भाबडा मेंढपाळ समाज हा धनगर समाज आहे। याची सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर समाजाच्या बांधवांचे काही कमी जास्त झाल्यास सरकार याला जबाबदार राहणार आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।